झुक कर सीधा खड़ा हुआ अब झुकने का शौक नहीं, झुक कर सीधा खड़ा हुआ अब झुकने का शौक नहीं, अपने आप रचा है मैंने स्वयं को तुमसे मिटने का खौफ नहीं, तुम हालातों के मिट्टी में जब जब मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे। जाता जाता एवढंच सांगेन, या जगामध्ये तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही, आपलं कर्तृत्व स्वतः सिद्ध करा। जगाच्या पाठीवर तुम्ही काय आहात याच्यापेक्षा तुमचं ब्रँड काय आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे, तुम्ही काय आहात याच्यापेक्षा तुम्ही कसे आहात याला सगळ्यात जास्त महत्व आहे। स्वामी विवेकानंद म्हणायचे की मी ज्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात पाऊल ठेवेल त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात सर्वोच्चतेचं शिखर गाठल्याशिवाय मी लोकांना दाखवणार नाही। एक 16 वर्षाचा पोरगा 10-12 प्रवासाने नावेत बसवायचा, या काठावरून तर त्या काठापर्यंत लोकांना रामेश्वराच्या दर्शनासाठी न्यायचा, लोक रामेश्वराचं दर्शन घ्यायचे। हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यायचा, हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा होता पण याला धर्म कधी आडवा आलाच नाही, हा सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यायचा। त्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये पुजारी होते पक्षी लक्ष्मण शास्त्री, त्या मंदिरातला अर्धा नैवेद्य ते स्वतःच्या पोटच्या पोराला द्यायचे आणि अर्धा नैवेद्य या मुस्लिम नावाड्याच्या पोराला द्यायचे। लोक त्या रामेश्वराच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारत नाही तोपर्यंत हा मुस्लिम नावाड्याचा पोरगा तो प्रसाद भक्षण करायचा, तो अर्धा नैवेद्य भक्षण करायचा आणि फिजिक्सचा अभ्यास करायचा। तोच पोरगा पुढे चालून या देशाचा मिसाईल मॅन झाला, राष्ट्रपती झाला। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम को हम हर वक्त सलाम करते हैं। तुमचं कर्तृत्व काय आहे याला सगळ्यात जास्त महत्व आहे, सगळ्यात जास्त महत्व। तुम्ही किती जगलात याच्यापेक्षा तुम्ही किती कसे जगलात याला जास्तीत जास्त महत्व आहे। माणसानं जीवन असं जगावं, माणसानं कर्तृत्व असं करावं की माणसानं उठलं तर 4 लोकांनी उठलं पाहिजे, माणसाने बसलं तर 4 लोकांनी बसलं पाहिजे, माणसाने बोलायला सुरुवात केली तर 4 लोकांनी त्याच्या बोलण्यात सहभाग घेतला पाहिजे, माणसाने चालायला लागल्यावर 4 लोकांनी त्याच्या चालण्यात सहभाग घेतला पाहिजे। आणि तो गेला कुठे कासुद्याला, आणि तो गेला अशी बातमी, तो इहलोक सोडून परलोकाला गेला अशी बातमी 10 लोकांच्या कानावर गेली तर 10 लोकांच्या डोळ्यातून खडकवून अश्रू बाहेर निघाले पाहिजेत। असं चांगलं जीवन आणि एवढं चांगलं कर्तृत्व माणसानं केलं पाहिजे। लोक तुमचं तोंडावर करतील कौतुक यात तेवढा मात्र शंका नाही, लोकांनी आपल्या तोंडासमोरून कौतुक करावं अजिबात अपेक्षा ठेवू नये, पण लोकांनी आपल्या पाठीमागे तरी चांगलं म्हणावं एवढीच अपेक्षा ठेवून आपलं कर्तृत्व निर्माण करा। सगळ्या माझ्या तरुण बंधू आणि भगिनींना माझं एवढंच सांगणं असेल, आपलं कर्तृत्व निर्माण करा। सांगू तुम्हाला आचार्य यात्रे एक प्रसंग नेहमी सांगायचंय, आचार्य यात्रे असं सांगायचंय, ज्या ज्या माणसांना ज्या ज्या पुरुषांना ज्या ज्या मुला मुलींना ज्या ज्या युवती युवतींना जर मोठं व्हायचं असेल तर त्यांनी 2 गोष्टी केल्या पाहिजेत। जर आपल्याला मोठं व्हायचंय ना तर 1-2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत, एक चांगला मित्र जवळ ठेवला पाहिजे आणि एक चांगली मैत्रीण जवळ ठेवली पाहिजे। काय बोललो मी यमराज दादा? जर तुम्हाला मोठं व्हायचंय ना तर एक सगळ्यात जास्त जवळचा मित्र तुमचा असला पाहिजे आणि एक सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण तुमची असली पाहिजे। मी कीर्तनकार असतो म्हणून काय झालं भैया, मला सुद्धा जवळचा मित्र आहे, मला सुद्धा जवळची मैत्रीण आहे, आम्हाला बंधन आहेत का? कीर्तनकार असतो म्हणून काय झालो, आपला पण मित्र आहे आणि आपली पण मैत्रीण आहे। तुमचा सगळ्यात जास्त जवळचा मित्र असला पाहिजे आणि सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण असली पाहिजे। जर या 2 गोष्टी तुम्ही सांभाळल्यात ना जगात तुम्ही फार मोठे व्हाल। काय सांगितलं मी? एक मित्र आणि एक माझा सगळ्यात जास्त जवळचा मित्र आहे तो म्हणजे पेन आणि माझी सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण आहे ती म्हणजे वही। तुम्हाला काय वाटलं? नाही बोलला ना नको ते शंका घेतात, गावात राहायचं आपल्याला पण। सगळ्यात जास्त जवळचा मित्र तो म्हणजे पेन आणि सगळ्यात जास्त जवळची मैत्रीण ती म्हणजे वही। या 2 गोष्टी मी माझ्या जीवनात पाडल्या, एक सत माणसाची संगती, सदग्रंथाची वाचना आणि सन्मार्गावर जे जे भेटेल ते मी माझ्या झोडीत जमा केलं आणि उद्याच्या आचारी आत्रे तयार झालो। म्हणून ठरवा तुम्हाला काय करायचंय। माणसानं कर्तृत्व असं निर्माण केलं पाहिजे की 4 लोकांनी तुमचं नाव काढावं यात नवल नाही, तुमच्या गावातल्या लोकांनी तुमचं नाव काढावं यात नवल आहे। कारण की कौतुक बाहेरचे करतात, जवळचे कधीच करत नाही आणि ज्या वेळेस आपले जवळचे कौतुक करतात त्यावेळेस माणसाला समजावं की आपण खऱ्या अर्थानं मोठे झालो। हा महाराष्ट्र असा आहे, इथं माणसं मेल्यानंतर कळतात। महाराष्ट्र असं आहे ना, इथं माणसं मेल्यानंतर कळतात। लता मंगेशकर होऊन गेल्यात, जोपर्यंत गेल्यात ना तोपर्यंत त्यांना कळालं नाही। जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंधुताई सपकाळ होऊन गेल्यात, जोपर्यंत वारल्या नाही तोपर्यंत त्या लोकांना कळायला नाही, त्या गेल्यात मग तदनंतर त्यांचे धडे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासायला मिळाले। शिवाजीराजे जोपर्यंत होते तोपर्यंत शिवाजीराजे, संभाजीराजे, ज्ञानोबा तुकोबा लोकांना कळायला नाहीत। कमी आयुष्य या लोकांनी जगलं। सांगू तुम्हाला, ज्या लोकांची गरज आहे ती लोक जास्त कालखंड या जगात वास्तव्य करत नाही। संत ज्ञानेश्वर महाराजांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, पण संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतात।
संत तुकोबांची या महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे, हिंदुस्थानाच्या मातीला गरज आहे. पण संत तुकोबा वयाच्या 31व्या वर्षी वैकुंठ गमनाला जातात. सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राला गरज आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 91व्या वर्षी महाराष्ट्र सोडतात. भगतसिंग सुखदेव राजगुरूंची हिंदुस्थानाच्या मातीला गरज आहे, पण ते 21व्या वर्षी फासावर लटकतात. आणि ज्या सारामा भी नाही त्या मात्र 70, 80, 90 वर्ष जगल्याशिवाय घर सोडायला तयार. ज्या लोकांची गरज आहे ते खूप कमी कालखंड जीवन जगतात, आणि ज्या लोकांची गरज नाही ते मात्र 70, 80, 90 पार केल्याशिवाय आपले आयुष्य व्यतीत करत. म्हणून चांगलं जगा, गोड जगा, कमी का असेना पण चांगलं जगा. आपल्याकडून 4 लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. या पद्धतीने माणसाचं जीवन व्यतीत झालं पाहिजे. बोलतानाच्या ओघामध्ये एखादा शब्द वाईट प्रवृत्तीचा निघाला असेल, तुम्ही तुमचा मुलगा समजून मला माफ कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि बोलताना परत पुनश्च माफी मागतो. कीर्तन सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर